मानस पूजेची सुरुवात चुकीची करताय। मानस पूजा करताना बहुतांश भक्त एक महत्त्वाची गोष्ट विसरतात आणि त्याशिवाय मानस पूजेची खरी सुरुवातच होत नाही। नमस्कार भक्तांनो, मागील भागात आपण मानस पूजा म्हणजे काय, तिचे महत्त्व आणि ती का करावी हे जाणून घेतले। आज आपण पाहणार आहोत मानस पूजेची सुरुवात नेमकी कशी करायची। अनेक भक्त थेट पूजा सुरू करतात, पण मानस पूजेची खरी सुरुवात मन शांत करण्यापासून होते। अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेची सुरुवात करताना घाई गडबड करू नका। सर्वप्रथम कोणत्याही एका शांत जागी सुखासनात बसा। डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत करा। आता तुमच्या मनात श्री स्वामी समर्थांचे एक सुंदर रूप उभे करा। कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या समोरच प्रसन्न मुद्रेत दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत। त्यांच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घ्या। स्वामींच्या चरणांवर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि भावपूर्ण अंतःकरणाने त्यांना वंदन करा। त्यानंतर काही क्षण श्री स्वामी समर्थ हा नामजप करा आणि मनातील सर्व विचार स्वामींच्या चरणी अर्पण करा। स्वामींची मनातून नम्रपणे प्रार्थना करा, हे स्वामी, माझी मानस पूजा स्वीकार करा। अशा प्रकारे स्वामींशी संवाद साधायला सुरुवात करा। याच क्षणापासून तुमच्या मानस पूजेची सुरुवात होते। तर स्वामी भक्तांनो, मानस पूजेची सुरुवात तर झाली, पण मानस पूजेत स्वामींना सर्वप्रथम काय अर्पण करायचे? पाद्य, अर्घ्य आणि दिव्य स्नान मनातून कसे करायचे? या सर्व गोष्टींचे खरे महत्त्व काय आहे, यामागचे रहस्य आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।